नमस्कार. भरली वांगी तर सर्वच बनवतात. एकदा अशा पद्धतीने मस्त झणझणीत अशी वांग बटाटा रस्सा भाजी बनवून बघा. अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. नक्कीच 2 चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच 2 घास जास्त जेवाल अशी ही भाजी तयार होते. तर ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला एक कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत. कांदा परतवून होईपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत. 5 ते 6 लसूण पाकळ्या, छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर असेल तर नक्की वापर करा. कोथिंबीरीमुळे ह्या भाजीला छान अशी चव येते. तर इथे आपण आता अर्धी वाटी आपण ओलं खोबरं वापरणार आहोत. एक छोटा आल्याचा तुकडा. तर इथे आपण आता पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घेणार आहोत. वाटण तयार होईपर्यंत इथे पाहू शकता कांदा छान परतवून झालेला आहे. इथे आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत. कांदा टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे. कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. इथे पाहू शकता वाटण छान आपलं बारीक असं वाटून झालेलं आहे. कांदा टोमॅटोसुद्धा इथे परतवून झालेला आहे. इथे आपण आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत. तर इथे आपण अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत आणि 1.5 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. गरम मसाला आणि घरगुती लाल तिखट आपण परतवून घेणार आहोत. घरगुती लाल तिखट नसेल तर इथे तुम्ही कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. पावडर मसाले परतवून झालेले आहेत. इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, कोथिंबीर, ओलं खोबरं, आलं आणि लसूण, एकाच मिनिटभर आपण हे वाटण मसाल्यावर परतवून घ्यायचं आहे. म्हणजे आलं लसूण आणि कोथिंबीरीचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो. तर एकाच मिनिटभर आपण इथे आता वाटण परतवून झालेलं आहे. साधारण मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तर इथे आता वाटण परतवून झाल्यानंतर वांगं आणि बटाटा आपण बारीक असं चिरून घेतलेलं आहे. वांगी आणि बटाटे आपण पाण्यामध्ये ठेवलेलं म्हणजे जेणेकरून ते काळे पडू नये म्हणून. तर इथे आता पाण्यातून काढून इथे वांगं आणि बटाट्याचा वापर करायचा आहे. इथे तुम्हाला जर अगोदर बटाटा शिजवून घ्यायचा असेल तर तुम्ही इथे बटाटा शिजवून घेऊ शकता. बटाटे बारीक असे चिरून घेतले तर वांग्याबरोबर बटाटेसुद्धा शिजले जातात. तर इथे आपण बटाट्याचे अगदी छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे वांग्याबरोबर बटाटासुद्धा शिजला जातो. तर इथे आता एकाच मिनिटभर आपण वांगं आणि बटाटा छान परतवून घेणार आहोत. वांगं आणि बटाटा परतवून झालेला आहे. इथे आपण आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं ओलं खोबऱ्याचं, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण धुवून घेणार आहोत. तर इथे आपण आता वांगं आणि बटाटा शिजण्यापुरतं पाण्याचा वापर करणार आहोत. म्हणजे छान रस्सा भाजी तयार होईल. ती आपण आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे. भाजी आपण एकदा आता ढवळून घेणार आहोत. भाजी ढवळून झालेली आहे. तर इथे आपण आता झाकण ठेवून भाजी शिजवून घेणार आहोत. बटाटा आणि वांगं छान मऊसर असं शिजवून घ्यायचं म्हणजे भाजीला चव छान येते. तर इथे आता वांगं आणि बटाटा छान शिजलेला आहे. तर इथे आपण ही भाजी 7 ते 8 मिनटासाठी वाफवून घेतली आणि वाफेवर ही भाजी छान शिजवून घेतलेली. तर इथे वांगं आणि बटाटा छान मऊसर असं शिजलेलं आहे. इथे आपण आता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. सकाळच्या घाई गडबडीत ऑफिस टिफिनसाठी सुद्धा ही भाजी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता. अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही वांगं बटाटा रस्सा भाजी बनवून बघा. मीठ आणि कोथिंबीरीचा वापर केल्यानंतर भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. इथे तुम्हाला ही भाजी कितपत रस्सा भाजी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. इथे आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजी आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.